ब्लॉग. तर आज आहे थर्सडे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. काय ना. आणि ही आमची डुग्गू. काय झालं काय झालं तुला सांग. तुझे पहिले गुरु कोण कोण सांग. गुरु कोण तुझे नीट सांग. पहिले गुरु कोण. हां दुसरे गुरु स्वतःचं स्वतः वगैरे घासून झाले पितांबरीने पंत्या वगैरे. आता मी छानपैकी अशी देवपूजा करते. मला अजून ग्लास आणि स्वामींचा ग्लास आणि आमचा तांब्या म्हणजे तो पितळेचा तांब्या आहे ना तो घासायचा आहे अजून. हे खूप काळ झालं म्हणजे मी ना खूप दिवस वापरलाच नाही कारण तो वापरण्यात येतच नाही सध्या. आज वापरते निघेल का काळं झालं ते. मागच्या वेळेस ना म्हणजे काय होतं आत्ता सण मला गुढीपाडवाला काहीतरी तेव्हा नाही वटपौर्णिमा तेव्हा वापरला. तेव्हा हे पूर्ण काढलं होतं विषाने म्हणजे पूर्ण त्याला चकचकीत केला होता. परत तसाच झाला काळा. काहीतरी कामं वाढवणार ते अख्खे टिकले आहेत ना एकदम खाली टाकून दिल्यात अख्ख्या माझ्या. तू नाही भरणार मग बाबाला नाव सांगणार तुझं आल्यावरती. मी नाही भरणार मग कोण भरणार. बाबाला आल्यावर सांग भरायला. मग बाबा तुला बाबा आल्यावर मारणार आता का म्हणजे तू मस्ती केलीस ना. केलीस का नाही सांग. केलीस ना. अजून मी हार आणायची विसरले. आता मी घेऊन येणार हार थोड्या वेळाने. मायराला स्कूलला सोडायला गेल्यावरती तिथंच आहे मायराच्या स्कूलच्या बाजूलाच हार मिळेल. तेव्हाच येताना घेऊन ये. 9:30 झाले आता. आता विशाल येताना त्याला बोलले बघू त्याच्या लक्षात राहतंय. नाही राहणार कारण की तो ड्रायव्हिंग करत होता म्हणून तो बोला मी नंतर कॉल करतो. परत आता डायरेक्ट घरी आल्यावरच बोलेल का कॉल केला होतास. जे त्या दिवशी ना ती झाडं आणलं होतं ना गुलाबाचं छान गुलाब आलायचं. हे गुलाब पण मी मम्मीला देऊ शकते. आज विशालला विचारते तोडू शकतो का आपण. तो येताना पास्ता घेऊन आटा बनवते म्हणजे टिफिनला पण घेऊन जाईल आणि नाश्ता पण होऊन जाईल आमचा. पट झाला तर बनवू. मला अजून आमटी टाकायची. मायराच्या स्कूलची तयारी करायची. तिला नवीन ड्रेस घालायचा तसं मी बोलली होती तसं. आणि हार वगैरे त्यांनी आणले नाही तो विसरला. आपण पास्ता आठवणीने आणला आहे बघा. मग पटपट मी हार वगैरे घेऊन येते देवाला. मग मी पारायण वाचत बसते स्वामींचं मायरा गेल्यानंतर. तोपर्यंत भाकरी बिकरी करून येते सगळं बाबा. म्हणजे ते पारायण वाचायला बसलं ना खूप वेळ लागतो. म्हणजे एका स्कूलमध्ये आज गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन आहे. पण मी आता स्कूलला चालले. तसंच मार्केटला जाऊन नारळ पण आणायचे आणि हार आणायचे देवाला. अजून पाहिजे लक्ष देईन तोपर्यंत ते सगळं आणायचं. माचेस वगैरे सगळं संपलं आहे. ते सगळं घेऊन आणा. जस्ट चालू निघालं जुडिओला. उद्या माझा बड्डे आहे त्यासाठी आम्ही शॉपिंग करायला चाललो. आणि जोड्यामध्ये तर जायचंच फिक्स आहे. पण जोड्यामध्ये जर चांगलं पॅटर्न नसतील लागतं सध्या तर येताना आमच्या इथे बाजूला जे दुकान आहे त्यांच्यामध्ये मी बघेल शॉपमध्ये कशी भेटतात ड्रेस. माझ्या पद्धतीने भेटला तर ठीक. नाही तर मी उद्या वाशीला पण जाऊ शकते. आजच जायचं होतं पण पाऊस येतो मध्ये मध्ये आणि मायराला सांभाळायला कोण नाही आहे. तिला तिकडे घेऊन जायचं म्हणजे गर्दीत खूप चिडचिड करेल माझं शॉपिंग होईपर्यंत.
म्हणून विशाल बोला पहिले जुडिओमध्ये बघ, कलेक्शन चांगले असतील तर तिथे घेऊ, नाहीतर मग तुला पसंतीनुसार बघूया काय करायचं. चला बाय. तर आम्ही जुडिओमध्ये गेलो आणि ते मला आणि जाता जाता जुडिओमध्ये त्या हनुमानाच्या मंदिरात पाया वगैरे पडलो, दर्शन घेतलं आणि आम्ही मग तिथून नंतर आम्ही जुडिओमध्ये गेलो. आणि तिथे गेल्यानंतर मला एकच कुर्ता घेतला आणि माऱ्याला 2 ड्रेस घेतले. आणि नंतरला मला अजून एक ड्रेस घ्यायचा होता, त्यामुळे मी आमच्या इथेच जवळच्या दुकानामध्ये म्हणजे दिशा शॉप म्हणून आहे तिथे गेली होती. तर तिथे मला कुर्तीज वगैरे घेतले. त्यानंतर माऱ्याला पाणीपुरी खायची होती म्हणून सगळं जे ड्रेस वगैरे घेतले तिथे घरी ठेवले आणि मग आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेलो होतो. तर पाणीपुरी खाल्ली, घरी आलो, ड्रेस वगैरे घेऊन भाजी वगैरे घेतली आणि विशाल बाहेर गेला होता. तोपर्यंत मला खिचडी म्हणजे मसाले भात बनवायचा होता, कारण पाणीपुरी ऑलरेडी खाल्ली होती आम्ही. तर मी मसाले भात